अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. लोकांना भाषणामध्ये मराठी भाषेचे प्रत्येकजण वेगळे वेगळे अर्थ काढतो. जेव्हा मी भिकारी हा शब्द उल्लेख केला, त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून, तर मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 4000 भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे. भिकारी याचा अर्थ साई भक्त, ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते, यांना हिंदवण्याचा पाप कोणीच करू शकत नाही. साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. कुणीही येऊ, आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे. काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं, त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता. आताही ते कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रक्सच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात, दिवसभर या ठिकाणी राहतात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकांना पायबंद घालावा हा माझा उद्देश होता. भाविकाचं कोणतंही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच. म्हणून या ठिकाणी जे व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देत आहेत किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न करतात, यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं पाहिजे. जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात, तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. मला वाटतं आता या वादावर पडदा पडला पाहिजे. त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथं येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही. विरोधक जे आहे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करताना दिसून येत आहे. हे बघा, विरोधक काय बोलतात ह्याला महत्व नाही. जेव्हा मला कळलं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो, परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही, वस्तुस्थिती जेव्हा सुजय विखेंनी मला स्वतः सांगितली, तुमच्या देखत आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलं, आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो, तर भूमिका समजून घ्यायची असते. म्हणून त्यांचा उद्देश योग्य होता. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या सर्व भाविकांसाठी खुलं राहणार आहे. अरे विरोधक काय में भी अपमान की सोचते हो. अरे हम हमारे पार्टी का होने के बाद भी कल हमने उनके ऊपर भाष्य किया था ना, क्या नहीं किया था? लेकिन जब भूमिका समझ में आती, जब उनका कहना समझ में आया है, तो क्यों उसके बाद टारगेट करने की सोच नहीं? यहाँ लाखों साई भक्त आते, उनका भोजनालय की व्यवस्था यहाँ होगी और वो भी निःशुल्क होगी.